जगच सुधारणार नाही. ज्याला जनगण मन येत नाही त्याच्या हस्ते झेंडावंदन जानेवारीला तेच असं उभं राहतो. असं करतात का नाही ते असं उभं राहत, तोंड नाही वाकडं करते असं राहते. जग सुधारायला लई टाइम लागेल. मला धोतर गेलं पायजामा गेला आणि जीन आली, जीन गेली आणि बरमुडा आली आणि हळूहळू लोक मोकळी होत आली. आता काय राहिले? काही लोक म्हणते जग सुधारलं बुवा, लोक उभ्यानं जेवायला लागली. जेवू द्या ना, पण तोंडानंच खात्या ना. सुधारलं जग. आईला मम्मी म्हणून बापाला पप्पा म्हणणं म्हणजे पांढरी केस काळी करणं, बायकाने चपला घालून चपात्या करणं, आईनं चपला घालून चपात्या करणं, बापाने बुटा घालून जेवणं हे धर्म नाही. एक वाक्य नीट आहे का? ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या पवित्र मातीतून वृद्धाश्रम शब्द निघून जाईल त्या दिवशी जनता सुधारली. सांगा मला आता कीर्तनात बसलेले सगळे पुढारी, तुम्हाला जर वृद्धाश्रमाच्या उद्घाटनाला बोलवलं रिबीन कापायला, तुम्ही भाषण काय करणार? किती दिवस प्रॅक्टिस कर, तू भाषण करशील काय? तू म्हणणार आहे का याची भरभराटी हो? तू म्हणणार आहे का ही काळाची गरज आहे? तुम्ही म्हणणार आहे का हे विकासाच्या दृष्टीनं पहिलं पडलेलं पाऊल आहे? वृद्धाश्रमाच्या उद्घाटनाला एकच भाषण करायचं. सगळे पुढारी ध्यानात ठेवा, जितक्या जोरात सुरू केलं तितक्या जोरात बंद करा. वृद्धाश्रम आपली संस्कृती नाही. जाऊ दे राहू दे. वृद्धाश्रम ही आपली संस्कृती नाही. आहे नाही. मग जगताप साहेबांच्या ते कोणाला कोणीकडे लागतंय? ते इकडे फिरव इकडे फिरव. मी सांगतो तेवढं कर. इकडे फिरव ते इकडं. फिरव पार फिरव. हा आलाय आवाज आता. आणि याचं तोंड तिकडे कर तिकडं. हा फिरव तिकडं. अरे वर फाटी होईल बाहेर. हा आला आवाज आता. आयुष्य गेलं त्याच्यात. बोंग्यातून वायरीतच गेलं आयुष्य. अभि जगताप साहेबांच्या अभिष्टचिंतनाला पहिला संकल्प, सण करा देव व्हाल. दुसरं वाक्य, तुम्ही ज्या क्षेत्रात असाल ते जर आवडीनं केलं तर त्यातही तुम्हाला यश येईल. आणि तिसरं वाक्य, आज संकल्प करून टाका, माझे म्हातारे आई वडील, माझ्या दाढीला साबण नसलं तरी चालेल, माझ्या पायाला चप्पल नसली तरी चालेल, पण माझे म्हातारे आई वडील माझ्याच घरात मरतील, रस्त्याला भीक मागणार नाही. या वाढदिवसाच्या तिसऱ्या शुभेच्छा. हा बस राहू दे. येतोय आवाज, नका लय धार्मिकपणाचा अवसान आणू. देवा ते फिरव तिकडे पूर्ण सगळं ते. हा बस आता. रोजची सवय आपल्याला. शिवाय 3 टाइम सकाळ दुपार संध्याकाळ. मी एक कीर्तन नाही करीत कधी. एक केल्यावर आपल्याला ती जमत नाही. हलक्या हाती 3, जवळ सापडलं तर 4थं काढतो. आपला 5चा विक्रम आहे महाराज. जर रूट सापडला तर 5ही धरणार एखादी. आणि ही कीर्तनं थोडीशी सत्य आहेत, पण ती काळाची गरज आहे. मी तुमचं आहे, तुम्हाला बोललंच पाहिजे. जगताप साहेबांच्या अभिष्टचिंतनाला तिसरा संकल्प आहे, माझे आई वडील रस्त्याला भीक मागणार नाही. एवढ्या 3 शुभेच्छा आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं? आतापर्यंत हेच चाललं होतं की प्रारब्ध, प्रयत्न आणि कृपा असल्याशिवाय माणूस मोठा होऊ शकत नाही. आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबरायांचा आहे आणि प्रार्थना करणार आहे. अभंगाला सुरुवात. प्रार्थना का करायची? आपण सगळं कमवलंय, काय रोग नाही झाला कोणाला, सगळं कमवलंय. काय गाडी बंगला पप्या कुट्टी पट्टी सुटी फ्रीज कूलर गॅस लाईटर सीटर इयर वापे चिकणा कांदे गोण्या बकरा अंडे लाटणं पलपट फुगणी उशी तवा सांडा पात्र किचन नोटा बेट शेतीमान चमचा वर्गला उशी गादी तक्कनाण्या नोड्या खंड खुंड बोंबड सुटा अंडा फल कोजिरवाने घरात काटरते कोणाला सीतामणी साध्य धक्का तो बी बचाड फरताला परत गोष्ट टोटी टोंगरेवडी तो तगला नागा शिक्षणाचा ऐकून झेंडा माने खांड राजनीती
मिती दबंग कॉन्टे सिंगम बॉडीगार्ड झगा चिकण्याची मिली दुनियादारी लय भारी माझे मंत्री झाले आता बाई सटकली पपिते फारला ही पोरगी झजपटली सिटी वाजली गाडी सुटली पत्र गेल्यावर शांताबाई शांताराम चिमणी उडाली भर आला बाबराव बाहुबली झिंगाट सुनून तुझं माझ्यावर भरोसा नाही काय बाय वारेवडी या 90 पिऊन का होईना नाचत्यात पोर ही परवा निघाले तुम्हाला नाही सुधारायचं काय झालं एवढं पाठ करायला तुम्हाला 3 महिने लागतील सगळं कमवलंय इथं घुसलो आपण आता सगळं कमवलंय पण आपल्याला एक गोष्ट कमवायची आहे तिचं नाव सुख आहे काय सुख शाक सुख ज्ञानात ज्ञान म्हणजे एम ए बी मे नाही एम ए एम फिल PhD DH MO LLB DED BEd ज्युनियर केजी सिनियर केजी हायर केजी लोअर केजी MBA and DEd and BEd आर्ट अँड कॉमर्स सायन्स आणि FY आणि SY आणि MTech and BTech and डिग्री डिप्लोमा टर्नर and फिटर and वेल्डर and मेकॅनिकल इंजिनियर पॉलिटिकल इंजिनियर MPSC UPSC नीट and शेट and फार्मसी नाही सिटी ॲग्री डिग्री डिप्लोमा MBA and BA and BTech and DTech and हृदयरोग तज्ञ गुडघातज्ञ फुफ्फुस तज्ञ नेत्ररोग तज्ञ बालरोग तज्ञ बैलरोग तज्ञ गायरोग तज्ञ गुप्तरोग तज्ञ ट्रकनं पडली ट्रकनं काहींना पाहुणे येईन काहींना आले ते देईन काहींना धिडी ती राहीन काहींना राहिली तिला पोर होईन काय हो बायका मिळानं काहींना 35 नवरदेव आहेत आपल्याकडे 35-15 राहिले मारायला जोडीदारांचे ऑपरेशन झाले हा गडी तसाच 42 पोरी पाहिल्या एका पोऱ्यानं नाही पसंत केल्या मग त्याला माझ्यासारखा भेटला मला मिळेल ती करून टाक त्यानं पोरगी पसंत केली पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला ती म्हणली भिकाऱ्याला पोर दिन पण याला द्यायची नाही का द्यायची नाही तर हा पाहिला मला पाहायला आलता यांच्याकडून नाही लागला हो काही रिटायर झाले पण परमनंट नाही झाले काहींचे पोरं लग्नाला आले पण फुल पगार नाही झाला मेले येमेन विमे नाही कोणी सांगितलं तुम्हाला शिकलेले माणसाला अक्कल राहते काही त्या कुत्र्याला बिस्किट आहेत बापाला भाकरी नाहीत काहींचे कुत्रे गाडीत हिंडा त्या कुत्र्याबरोबर काहींच्या बायका कुत्र्या संघ गप्पा आणत्या तरी ते जनावर म्हणतो आमचा टॉमी घरी असलो पप्पा जायचा फुल टाइम पास होतो हे जी ये मेन काय जे फिमेल हे जी ये मेन का जे फिमे परत वाक्य ध्यानात ठेवा ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे तो जगातला खरा सुशिक्षित माणूस हे 96 कुळी खानदान रक्त आहे हे रक्त 96 कुळी खानदान आहे हे आभार गबार रक्त नाही हे कुणाची तरी क्वार्टर पिऊन डीजे वाल्यानं वाजवायचं मग आपण नाचायचं इतकं भंगार रक्त नाही हे रक्त कसं आहे माहिती का हे रक्त कसं आहे माहिती का हे बुटाची पॉलिश करून जगणारं रक्त आहे बुट चाटून जगणारं रक्त नाही हे कोणत्याही लग्नात 15-20 मिनिटं लोकांनी घोडे लावेपर्यंत नाचायचं इतकं भंगार रक्त नाहीये हे रक्त कसं आहे ऐका वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणार वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणार वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाला मारणार वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणार वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाला मारणार वयाच्या 51 वर्ष जगणार आणि 36 वर्ष महाराष्ट्रातल्या मातीची सेवा करणारे पहिले राजे छत्रपती तलवार हातात घेतली होती 15 वर्षी तलवार आय भंगरी भंगार बापाची पैदास नाही तर हे रक्त कसं आहे माहिती आहे का हे रक्ताचा नियम सांगाय का मिनिटात राजन तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खंडित आहे हे रक्त कसं आहे माहिती का आई साहेब जनतेच्या पोशिंद्यानं रणातला एका शूर शिपायानं मुलाच्या लग्नात पेट्याला तुरा काढून मिरवावं हे माझ्या रक्तात बसत नाही आधी लग्न कोंडाण्याचे आणि मग लग्न रायबार हे गोळवा खाऊन थोबाड सडलेलं रक्त नाही
हे 15ची पिऊन वराती 12च्या वराती 3 वाजेपर्यंत येणार हलकट क्वालिटीचं रक्त नाहीये. अय जरा भान ठेवा, भान ठेवा, भान मराल मराल. आणि लग्नाच्या अगोदर दारू पिणाऱ्या कोणत्याही पोरेला आपलं ओपन चॅलेंज, ओपन. ज्याला खास लग्नाच्या अगोदर क्वार्टर प्यायचा किडा आहे ना, किडा, तू फक्त तुझ्या बापाची इस्टेट सोडून आपल्याला 1 गुंठा जमीन घेऊन दाखव, तुझ्या वर्षभर दारूचा खर्च मी एकटा करतो. पैसे रोख घे शांबड्या, रोख. ए भंगरी, रोख घे, रोख. आणि तुझी आईन बाप मरू दे आणि तू फक्त 1 आठवडाभर भाऊजाईच्या हाताखाली फुकाट खाय. 12 महिने मी सांभाळतो तुला. तासाला चड्डी घेतो तुला, तासाला. ए दरिद्री, तासाला चड्डी घेतो तुला. आणि दारू तो दोन्ही बाजूने पाहिजे. चल, जिकून जिरल तिकून जिरल. आता हसाल महाराज, आता हसाल. हसण्यावरी नेऊ नका. या 4 वर्षामध्ये बाप मुलाच्या अंत्यविधीला गेला हे ध्यानात ठेवा, जरा ध्यानात ठेवा. पांढरी केस काळी केली माणसं 2-4 इंग्रजी वाक्य बोलायला लागले म्हणजे माणसं सुधरत नाही. आज ईश्वरासारखा बाप जर मुलाच्या अंत्यविधीला जात असेल तर त्या बापाने काय पाप केलंय आठवा, आठवा. बायकोच्या गळ्यातले धागिने मोडणारा बाप आठवा, आठवा. तो बाप की ज्याचं बनियान मळालं ते त्यानं पलटी करून घातलंय. आणि बायकोच्या गळ्यातले दागिने मोडणारा म्हातारा चष्म्याच्या काचा फुटलेला बाप अगल्यात बसला महाराज. 2-3 जणांनी म्हाताऱ्याला उचलला आणि म्हातारा स्मशानात नेला. 24 वर्षाचा तरणा बाण पोरगा त्याचा दारू पिऊन मेला होता. चष्म्याच्या काचा फुटलेल्या बापाने मुलाचा चेहरा ओळखला. सर्र झाला जाते बापाच्या हातात ती काठी खाली पडली. थरथरणारा बाप कापती शिकाली बसला. थरथरणाऱ्या बापाने हातात पाणी घेतलं. 24 वर्षाच्या तरण्या बाण पोराच्या तोंडात 70 वर्षाच्या बापाने पाणी ओतलं. आग लागली प्रेताला, आग. स्वतःच्या पोराची राग झालेली बापानं उघड्या डोळ्यानं पाहिली. बापानं गुडघ्यात गुडकं गुतवलं. बाप पागल झाला, पागल झाला, बाप पागल. आपल्या नालायक वागण्यानं आपला बाप पागल होत असेल तर आई वांज राहिलेली काय वाईट प्रश्नचिन्ह आहे. करा विचार. एम.ए. BME खातं कोण? आता शिका 11वीला गेला टोन घ्या तू. BA BEd बैल वळीत आहे. MA BEd म्हशी माग हिंडत आहे. तुझी 12वीची अगरबत्ती कुठे लावी तो टोन घ्या. 11वीला गेला शेंबडे तू प्राध्यापकाची टिंगल करतो. अरे तू नव्हता तेव्हा तो प्राध्यापक होता. त्याला 1.5 लाख पेमेंट आहे, तुला 1च अंडरपॅन्ट आहे. ती बी पिळून नेस होतो. तुझ्या पागलात गुचिडा झाल्या. जरा घरी जाय, आरशा पुढं पाय. हे लय दिवस नाही चालत. परत नीट वाक्य आहे का? ही सत्तेची संपत्तीची पैशाची जवानीची मस्ती लय दिवस चालत नाही हे ध्यानात ठेवा. ती लय दिवस चालत. 300 फूट जमिनीतला बोर कोरडा हाणतोय फुफुटा. 110 TMCचं जायकवाडी कोरडं झालतं. तुझ्याकडे किती नोट आहे? काय जवानी काय तुझी? अय संध्याकाळी शेतातून आलेल्या आईच्या डोक्यावरची पाटी 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 डोक्यावर आहे. आणि आई जर शेतातून घरी निघली तर बोला बसलेली माणसं. जरा पोरांनो नीट आहे का? हे इंद्रिकडचं कीर्तन आहे. यातलं एकही वाक्य कधी खोटं ठरणार नाही. सांगा मला हे 4 वर्षात बाप पोराच्या अंत्यविधीला गेलाय की नाही? गेलाय. पोरं जरा नीट आहे का? ए वाक्य नीट आहे का मारा? आणि परत चला पुढं. वाक्य नीट आहे का मारा? शेतातून आलेल्या आईच्या डोक्यावरची पाठी आहे तिच्या डोक्यावर. पण रस्त्याला येताना तिच्या पायाला गती देण्याची गरज नाही. ती आपोआप पाय गती घेतात. का माहितीये का? माझं शाळेतून आलेलं पोरग दरवाजामध्ये माझी वाट पाहत असेल म्हणून त्या आईचं पाय आपोआप निघतात. आई संध्याकाळी शेतातून घरी आली आणि आईने डोक्यावरचा पदर चुलीवर धरला. आईचं लुगडं फाटलेलं होतं महाराज. पण भिजलेलं लुगडं जर आता बदलवलं तर उद्या मला लुगडं नाही म्हणून आईनं पदर चुलीवर धरला. आणि डब्यात हात घालून मुठभर साखर काढून आता चहा करून प्यावं म्हणून आईने डब्यात हात घातला आणि पोरग पळत आलं. आणि आईला म्हणलं आई मी पास झालो ग, आई मी पास झालो, आई पास झालो ग, आई मी पास झालो. आई आईनं डब्यात हात घातला आणि मुठभर साखर बाहेर काढली. आणि मुठभर साखर काढली आणि पोराच्या तोंडात घातली. आईचा गाल पोराच्या गालाला लागला. आईच्या डोळ्याच्या पाण्याच्या धारा पोराच्या गालावरून खाली गाळल्या. बोलायची पैशात किंमत किती? बोला बोला. कीर्तनात बसलेली कोणती लखपतीची अवलाद असन, बोल याची पैशात किंमत किती?
बोला. लागतो बाप चिल्लर मुतत असेल आणि ठोकळे टाकीत असेल. बोल. ऐ कराल किंमत कराल. आईचा गाल पोराच्या गालाला लागून आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धाडा पोराच्या गालावरून खाली गळायला किंमत कराल. पोरग नुसतं म्हणलं आई बी नुसता पास नाही झालो का, आई बी नोकरीला लागलो का, आई बी नोकरीला लागलोय. आईने संध्याकाळी पोराचा शर्ट काढला महाराज. आईने पोराचा शर्ट काढला महाराज आणि आईच्या डोळ्यातल्या पाण्यानं पोराचा शर्ट ओला झाला इतकी रडली आई. आणि आईनं पोरगा झोपल्यावर कान आरशा पुढे केला महाराज कान. आणि कानातलं मोडलं महाराज, कानातलं मोडलं. आईनं कानातलं मोडलं. आणि सकाळी लवकर उठली. बनेन घे, कोलगेट घे, टॉयल घे, अंडरपॅन घे, गोदडीने गोदडीने गोदडीने. नोकरी लागला ना, गोदडीने गोदडीने. नको काय ने गोदडी, थंडी वाजेल. आईनं गुणीत गोदडी घातली. खेड्यातलं स्टँड म्हणजे बाबळीचं झाड. आमची आई बाबळी खाली उभी राहिली आणि आई बाबळी खाली उभी राहिली. एसटीतून माणसं उतरली आणि आमची आई एसटीत चढली. आणि आईनं पोराच्या मांडीवर गोदडी दिली. कंडक्टरनं बेल मारली. एसटी चालू झाली. पोराने एसटीची काच खाली केली आणि बाहेर हात काढला. शेतातला बांध फुटावं तसा आईच्या डोळ्यातला बांध फुटला. एसटी निघून गेली. आई रडत होती. 8 दिवसानं पोस्टमनानं आईला म्हणला पत्र आहे. आई म्हणली माझ्या भाऊचं आहे, अगोदर वाच. अगोदर चहा पेन नंतर वाच. पोस्टमन चहा प्याला. आईनं हातात बशी घेतली. पोस्टमन पत्र वाचायला आणि आई पत्र ऐकायला. ऐका पत्र कसं होतं. त्रितुरपायच्या शिवेशी चिरंजीवचा दंडवत. पत्रास कारण की प्रवास चांगला झाला आई. खोली मिळाली गाई. कामाला जायला लागलो आई. सारखी तुझी आठवण येते आई. तब्येतीची काळजी घे गाई. दादांची काळजी घे गाई. बाकी सगळं ठीक आहे. संपला पहिला पॅरेग्राफ. आणि दुसरा पॅरेग्राफ सगळ्याचं राहिलं का आई, तुला सगळ्याचं राहिलं आई, सगळ्याचं राहिलं का आई, तुला सगळ्याचं राहिलं आई. आई मी रस्त्याने येत असताना गाडी एका ठिकाणी जेवायला थांबली का आई. आणि गाडीतली माणसं रस्त्याच्या कडेला जेवायला बसली ना आई. तो माझ्यासाठी बनवलेली शेंगदाण्याची चटणी तव्यावर तशीच राहिली का आई. तुम्हाला चटणीच दिली की नाही का आई, तुम्हाला चटणीच दिली नाही. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा बशीत पडाव्यात. आणि पोस्टमने पुढे पत्र वाचावं. पगार झाल्यावर येईल. येताना तुला चांगली वस्तू घेऊन येईल. तुझाच खाली सई. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा पत्रावर पडाव्या. शाईची अक्षरं विरघळून जावी. आणि पोस्टमनने पत्राला घडी घालून आईला म्हणावं सुखी आहे ना मुलगा, मग का रडताय. आईनं म्हणावं सुखी म्हणून रडत नाही हो, नोकरीला लागलाय तरी मला सुखी राहायला सांगतो. याला आई म्हणतात हो, याला आई म्हणतात. तिचा 9वीचा पोऱ्या गोवा खातो, तिचा 10वीचा पोऱ्या क्वार्टर पेतो आणि तिचा 12वीचा पोऱ्या बलात्कार करतो. आई वांजाई राहिली असती तर काय वाईट प्रश्नचिन्ह आहे. जरा जेलमध्ये जाऊन बघा एकदा गरका मारून या. 16चं बलात्कारात आहे, 17चं खुनात आहे आणि 18चं दरोड्यात आहे. ही गुन्हेगारी प्रवृत्ती सगळ्यात जास्त या 2-4 वर्षात वाढली. याला एकमेव कारण आई बापा मुलांवर कंट्रोलच करत नाही, नाही तर पोरं काहीच करीत नाही. हे रेटवले पाहिजेत. यांची धमक नाही पोट भरण्याची बाहेर, हे काही करते नाही. जर 8-15 दिवसातून एकदा पोऱ्या रेटावला पाहिजे धरून. इकडे मी पाणी घालून दुधी पितो, तू पाणी टाकून पितो. इकडे म्या पैदा केलाय तुला, तो नाही केलं मला. आपल्या घरात राहायचं तर शिस्तीत. प्रत्येक बापानं रात्री 9 नंतर आपला पोरगा घरातून बाहेर जाऊ दिला नाही, महाराष्ट्रातली 50% गुन्हेगारी कमी होईल. रोज उठून पोलीस महाराज, महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलंय खरंच, निदान लोक कंट्रोल करते. नाही तर रोज उठून दरोड्याच्या टोळीत आलेले 7-8 सापडले, लूटमार करणारे सापडले. या हरामींना फुकाट खायची सवय लागली म्हणून चोऱ्या करायला लागली. हे फटकावले पाहिजे धरून. कसं काय तुझ्याकडे 6,000चा मोबाईल आला, ठेवून द्या 2-4 त्याच्या. कुठून आणणार तो डोक्याचा भांग. आता भांग इतका दरिद्री आणलाय ना, आलाय का नाही कुठून. वावर नांगरलाय दंड ठुलाय. इकडून मोकळं गेलं, इकडून मोकळं गेलं आणि मध्ये पट्टी ठुली. काही नाही तर इकडून काढलं, इकडं तसंच ठुलंय. मागून रान नांगरलंय. कान फोडलं पाहिजे. काय करत ते. तू कसं काय बाहेरून जेवण आला ना, आलाय का. तुझ्या आईला स्वयंपाक येत नाही का. गड्याचं तुला गड्याच्याच हात लागत का. गडीच लागतो तुला. तुला स्त्रीच्या हातचं चालत नाही, गडी लागतो तुला. त्याला विचार ना बायको कशी पाहिजे. स्मार्ट पीस पाहिजे मला, स्मार्ट. आणि खातो गड्याच्या हातचं. तुला जर गडीच लागतो.
तो गडी याला असा वाढितो. त्याचा शेंबूड पडला तरी हा म्हणतो लिंबू पिळ. कान फडफडलं पाहिजे. हे आडपट नाही ना. काय करते बरं. पोरग म्हणलं मी घरातून निघून जाईन, कपडे पिशवीत घाला त्याची. हाय मी करील प्रयत्न परत. ते जात नाही गेलं तरी संध्याकाळी आल्याशिवाय यांना कोण खातं. पोऱ्या म्हणला मी फाशी गेली दुरी, तू गुतो मी वडितो इकडे. पोऱ्या म्हणला मी औषध पिल, कोणतं घेतो म्हणजे टाटा मेट्री घेतो का, निराय कातर घेतो का, राऊंड अप घेतो का, गोल घेतो का, M45 घेतो का, 240 घेतो का, टिकटॉक घेतो का, अविनाश घेतो. ही तन्नाशिकाची नाव आहे, कोणाला लागली तर लिहून घ्या. आणि केव द्या कोणत्याही पोरांना औषध. पोरग 5 तास मरत नाही. माझ्या विश्वास नसला घेऊन पहा. त्याला दवाखान्यातून आणल्यावर म्हणायचं औषध घेतो का, तो शेण खावा पण औषध नको. कारण ज्यानं औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगी त्यात, इकडून नळी इकडं काढत्या. एकदा नळी घालून आणली ना ते रिकामं खोकं पाहिलं तरी म्हणतो औषध काय. ते काय ह्यानं आलाय का नाही. आता लग्नात नवीन पद्धत आणली. मंगलाष्टक संपले का नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फेकून हार घालायचा. हो गेला ना बामणाच्या गळ्यात. तो बामन म्हणला मी हाय तिलाच कटाळलो बाई, याचं काय करा तुम्हाला. येडे नाही धडशे आणि फटकावले काय करतो पोर. महाराज ऐ खाली टेबल होता, टेबल त्याच्यावर हात होता आणि वरून गुरुजीचा रूळ होता. तेच आज सुखी येत. खाली टेबल होता त्याच्यावर हात होता आणि गुरुजीचा रूळ होता. आपला बाप गरीब होता म्हणून तर आपण सुखी आहेत. देवळा पुढे कोणी तंबाखू काढली पडून माणूस आला तर माणसं तंबाखू टाकून देत होती. आता एवढे आवला देत आमच्या पुढे येतात. राती कुठे होते, राती कुठे होते. राती नदीला होतो, आता वड्याला चालू. फार भंगार माल पैदा झाला. माल काय करते. आठवड्यातून एकदा पोरग सुद्धा, महिला मंडळ आठवड्यातून एकदा पोरगी सुद्धा हाणली पाहिजे. आजपर्यंत ठरवून टाकायचं रविवार गुड्डी हाणणे. पोरगी नाचती लग्नात, डीजे पुढं चुम्मा दे गाण्याला. आणि तिच्याही पहा ती दरिद्री वरून म्हणती काय माही गुड्डी ताल धरती. तुझी गुड्डी जाऊ एखादा गड्ड्या घेऊन पळून जाईन तो कळन तुला. फटकावली पाहिजे धरून. 12वीला पहिल्या आलेल्या मुलीला 99.6 मार्क आहेत. क्वालिटी आहे का काय. आणि आपली गुड्डी 6 तास अभ्यास करते रोज. 42% मार्क पडले गुड्डीला. मग गुड्डी वाचिती काय. गुड्डीची आई. गुड्डीला म्हणलं का कपड्याला घाण्या का स्टडी, भांडे घासूला स्टडी. अरे गुड्डीला सेपरेट खोली. आईनं म्हणायचं मोठ्यानं बोलू नका बरं, गुड्डी स्टडी करती. एक दिवस खोलीत राहिली, गुड्डी गेली. भूगोलाचा पेपर सुटला आणि पृथ्वीच फिरली, गुड्डीच गेली. महाराज हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. आठवड्यातून एकदा पोलीस गाडी कॉलेजवर आणावं लागते. कॉलेजचं वातावरण तुम्हाला वाटतं का योग्य राहिलंय. याला कारण ऐका सगळेजण, पुढारी बिडारी ऐका. 9वी पर्यंत परीक्षा नाही म्हणजे नापास नाही. ते कार्ट कितीला गेलं. 10वीला 20 मार्क शाळेत आहे. ते कितीला गेलं. 11वी शाळा पुढाऱ्यांच्या असल्यामुळे बंद नापास करता येते नाही पोरं. कितीला गेलं. 12वीला 30 प्रयोग प्रॅक्टिकल आहे. मग हे उतटले का म्हणून नापास होत नाही. बापाला ते खात नाही आणि पुरीच्या आईला प्रेम नाही. मुलींचे मोबाईल जरा आठवड्यातून एकदा चेक करी जा. त्याच्या रिंगटोन तपासा, सिम तपासा. 3 सिम आहेत त्याच्यात. तुम्हाला एकच नंबर माहिती आहे. 2 नंबरांना घरात रेंज नाही. मुलीचे व्हॉट्सअप तपासा, त्याच्या रिंगटोन तपासा, व्हॉट्सअपचे मेसेज तपासा. हो आणि हे तपासायलाच पाहिजे. फटकावली पाहिजे पोरगी धरून. मुलीच्या मोबाईलमध्ये आपल्यासारखे नंबर नसतात. किसन पाटील, भिका पाटील.
नाही त्यांचे ते खुणा असतात. महत्वाचं असेल तर 1 स्टार, त्याच्यापेक्षा महत्वाचा 2 स्टार, ज्याच्याबरोबर पडूनच जायचं 3 स्टार. हो, आणि मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत, सज्जन आहे तो, सायलेंट असतो, सायलेंट. फक्त कण होतो घरात, कण होतो. तिचा बाप म्हणला ती मग तिच्याही म्हणती मला अंदाज आलताच बर का. जाऊ द्या आता बसलेले माणसं, मी तुमच्या मुलासारखा आहे. हा तुम्हाला विनोद वाटतो? हा टाइमपास आहे? याला कुठंतरी बदल व्हायलाच. मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला. मी तुमच्यातलाच आहे ना, मी फक्त उभा आणि तुम्ही बसेल. आज एक वाक्य सांगा, हे इंद्रिकडचं कीर्तन कधी महाराज म्हणून ऐकू नका. महाराज उलथू द्या, मरू दे तिकडे. मी तुमचा मुलगा म्हणून सांगतो, हे आज सत्य आहे, उद्या सत्य आहे. आज आपल्या माणसाला आपण थोडंफार जर बोललं नाही, संपलं जग. जमिनीचे बाजार वाढले, बहिणीनं भावावर दावा लावला, कोण राहिलं तुमचं? कोण राहिलं? कोण बोला. हे मित्र मित्र वाटतं तुमच्या मागायचे हिंडत आहेत ना, हे फक्त तुम्ही पाजिता म्हणून हिंडत त्या. पाजू नका, हे मौतीला सुद्धा येणार नाही. लोक आहेत, उमेदवार फॉर्म भरायला अख्खं गाव, प्रचाराला अख्खं गाव, उमेदवार पडला, एकटा घरी आला, कार्यकर्तेच गायब झाली. जगाला काही घेणं नाही महाराज. गावठी भाषे सांगू, भुईमुगाच्या शंका दान आहे तर त्याचा मुक्काम पोत्यात आहे. तुमचा खिस्सा गरम आहे तवर हे जग आहे. आणि हे मित्र मित्र जे आहेत ना, हे फक्त तुमच्या इस्टेटीला गिराईक लागेपर्यंत आहे. एकदा तुमची आखी इकली ना, ही नालायका मौतीला सुद्धा येणार नाही. जगाला काही घेणं नाही महाराज. सगळं अयोध्या रडत होती.